हॅलो ब्युटिफुल लेडीज, सुनबाई मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले सेल्फ वॅक्सिंग. सेल्फ वॅक्सिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे रोल ऑन वॅक्स असतं त्याच्याने आपण स्वतः वॅक्स कसं करू शकतो. इझी टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या. तर ते तुम्ही नीट बघा की मी कसं करणार आहे, काय करणार आहे, मी ते तुम्हाला समजावून सांगेन. तर तुम्ही आरामात घरी बसून रोल ऑनने वॅक्सिंग करू शकता स्वतःही. तर चला मी दाखवते. आपण आज सेल्फ वॅक्सिंग कसं करणार आहे मी तुम्हाला शिकवते. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं लागेल हे रिका वॅक्स. हे रिका वॅक्सचं रोल ऑन आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळून जाईल. हे अशा प्रकारे असतं. तर हे लागेल. हे आपल्याला गरम करून घ्यावं लागेल. तेही सांगते मी तुम्हाला कसं करायचंय गरम. त्याच्यासाठी या स्ट्रिप्स आहेत. या वॅक्सच्या स्ट्रिप आहेत या खूप छान असतात. त्या कॉटनच्या असतात. तर याच्याने आपली स्किन जी असते स्पील वगैरे होत नाही. तर या तुम्ही आणू शकता आणि यूज करू शकता. बघा किती छान आहे. आणि आपल्याला जी पावडर आपण युज करणार आहोत ती आपण ही युज करणार आहोत. हीच पावडर युज का करायची तेही मी तुम्हाला सांगते, कारण याच्याने स्किनला आपल्या कोणती अलर्जी होत नाही. त्यामुळे आपण ही पावडर वॅक्सिंग करताना युज करायची आहे. जरी ब्लडिंग वगैरे झालं तरी काही प्रॉब्लेम होत नाही स्किनसाठी. स्किन सेफ राहते. हे आहे प्री-वॅक्स लोशन. हे आपल्याला स्किनवरती वॅक्स करण्याच्या आधी लावतात, कारण स्किनला प्रिपेअर करायचं असतं वॅक्सिंगसाठी. त्यासाठी हे युज करतात. आता वॅक्स झाल्यानंतर आपल्याला हे ऑइल आहे हे लावायचंय. हे जे आपल्या वॅक्सचे रेसिड्यू राहिलेले असतात किंवा रिका वॅक्स केल्यानंतर जे स्टिकीनेस येते ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी हे पोस्ट ऑइल आहे हे लावतात स्किनवर. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रोलर वॅक्सिंगचा जो हिटर असतो तो असावा. हे असं असतं आणि हे असं जॉईंट करायचं आपल्याला. हा हिटर आहे. तर याला आपण फिट केलेला आहे. आणि हे अशी याची कॅप आहे ती काढायची. आणि हा जो रोलरचा हा हे रोल तो याच्यामध्ये असं टाकायचा. आणि याला असं 15 मिनिटं गरम होऊन द्यायचंय आपण. 15 मिनिटानंतर गरम झाल्यानंतर मग आपल्याला हे यूज करायचं. याला असं बटन आहे हे ऑन करायचं आणि ठेवून द्यायचं 15 मिनिटं. 15 मिनिटात तुम्ही तुमचं घरातलं काहीही काम करू शकता. हे गरम होईपर्यंत तुम्हाला याच्याजवळ थांबायची गरज नाहीये. हे घरात तुम्ही काही काम करून हे आरामात गरम होतं. तर आता 15 मिनिट होऊन गेलेले आहेत. तर आता आपल्याला चेक करायचं आहे की हे वॅक्स जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे की नाही. तर ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे असं एक स्किप घ्या. त्याच्यावरती असं वॅक्स आहे असं पकडा आणि हे असं रोल करा. स्मूथली असं रोल झालं की समजायचं की हे वॅक्स गरम झालेलं आहे प्रॉपर. आपण स्किनवरती हे अप्लाय करू शकतो. तर आपल्याला सगळ्यात आधी हे प्री वॅक्स जे लोशन आहे ते आधी लावून घ्यायचं आपल्याला स्किनवरती. तर हे असं सगळीकडे लावून घ्या. हे लावून घेतल्यानंतर पावडर लावायची आहे. आणि आता आपण करणार आहे वॅक्सचं ॲप्लिकेशन. तर वॅक्सचं ॲप्लिकेशन करताना हेअर ग्रोथ ज्या डिरेक्शनमध्ये आहे त्याच डिरेक्शनमध्ये वॅक्स आपल्याला अप्लाय करायचा आहे. असं स्ट्रेट, माझी हेअर ग्रोथ बघा इथे स्ट्रेट आहे म्हणून मी स्ट्रेटच ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यानंतर आणि लावताना वॅक्स पण तुम्ही छोट्या छोट्याच पॅच मध्ये लावा, कारण तुम्ही स्वतः पुल करणार आहात तर ते तुम्हाला इझी पडेल पुल करायला. आणि जास्त वॅक्स लावलं तर नंतर पुलिंगला पण प्रॉब्लेम होतो. ते वॅक्स चुकून जातं मग तुम्ही ते काढणार. त्यापेक्षा छोट्या छोट्या पॅच मध्येच लावा, जेणेकरून तुमच्या स्किनला पण काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला पुलिंग इझिली करता येईल. हे बघा आता इथले सगळे केस आपले निघालेले आहेत. खूप छान झालेलं आहे इथे वॅक्सिंग. आता आपण इथे करणार आहोत. हे मला प्रॅक्टिस आहे म्हणून एवढं मोठं असं वॅक्स लावते.
तुम्ही जेव्हा घरी कराल तेव्हा छोटे छोटे पॅच मध्येच करा, असे मोठे पॅच लावू नका. आणि जेव्हा तुम्ही पुलिंग कराल तेव्हा स्किन मागून स्ट्रेच करा छान, म्हणजे केसी व्यवस्थित निघतील आणि स्किनलाही काही प्रॉब्लेम होणार नाही. बस. आणि वॅक्स ऍप्लिकेशन करताना नेहमी प्रॉपर करा, ओव्हरलॅपिंग करू नका, कारण हे रिका वॅक्स आहे. रिका वॅक्स मध्ये रिपीट ऍप्लिकेशन होत नाही आणि तुम्ही तसं केलं तर स्किन पील होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओ बेबी, नाही मला काहीच चटकन नाही लागत आहे. हा, मी दाखवते तुला. आणि हे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप सेफ आहे, कारण या वॅक्स हिटरचं पण असं झटका वगैरे काही लागत नाही, कारण हे जास्त हिट होत नाही बाहेरून. फक्त जे त्यातली आतली रिफिल असते हे त्यालाच फक्त गरम करतात. म्हणजे तुमच्या लहान मुलं असतील घरात तर त्यासाठी खूप सेफ आहे. हो, लावू शकतेस. गरम लागतंय? नाही. आता आपण हे ऑइल आहे ना ते लावणार आहोत, कारण हे पोस्ट ऑइल आहे तर हे आपल्याला लावायचं आहे. असं थोडं स्प्रे करून द्या हातावरती, असं करा. आणि असं सगळीकडे जो एरिया वॅक्स केलेला आहे त्याच्यावरती असं लावून घ्या छान. त्याच्याने तुमची स्किन ही सॉफ्ट होते आणि हे थोडंफार वॅक्स जे राहिलेलं असेल तेही निघून जातं. तर आपण दोन्ही पायांचं वॅक्सिंग करून घेतलेलं आहे, तर आपण दोन्ही पायांना असं ऑइल लावून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आज जो आपण व्हिडिओ बनवला आहे सेल्फ वॅक्सिंगचा, तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तेही माझ्यासोबत शेअर करा, मी तुम्हाला त्याच्यावरती सजेशन सांगेन की काय करायला हवं काय नाही ते. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.